कानकोरा. माझ्या शाळेचे नाव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय धानोरा, जिल्हा गडचिरोली तर्फे या स्पर्धेत पर्यावरण व संरक्षण या विषयावर आम्ही आपणासमोर एक जनजागृती कथाकथन नाटिका सादर करीत आहोत. या हो या, या हो या, खेळ पहा, छोटे छोटे सुंदर सुंदर गारगोपालांचा खेळ पहा. अरे राजू, इथे काय करतायस बे? नाराज आहेस काय? नाही ग, मी विचार करत आहे आमच्या सरांनी जे सांगितलं ते खरं झालं तर. हे देवा, काय सांगितलं तुझ्या सरांनी? एवढं बसायला घाबरतस? हे बघ, सूर्यकाने आताच काय फेकलं आहे. तू तर असं दाखवत जसं की काही बॉम्ब असा तर प्लास्टिक आहे ते. एवढं का ग काय झालं? हे तू चांगलं नाही सूर्यका, तुला अशी दुर्बुद्धी कशी झाली की चक्क रस्त्यावर प्लास्टिक फेकलं? हे काय सांगण्यासारखं, सगळेच तर फेकतात. तुम्हा दोघींनाही काही माहीत नाही. आमचे सर आज हेच सांगत होते. आता तुम्हीच विचार करा, तुमच्यासारखे आणखी 100 लोकांनी असेच केलं तर एका दिवसात 100 प्लास्टिक, याप्रमाणे 30 दिवसात 30,000 प्लास्टिक आणि एका वर्षात 3,60,000 प्लास्टिक. अरे काय हे, आपण एवढे अडाणी तर नाही ना की स्वतःचं मरण स्वतः सोडवून घेत आहोत. ए राजू, असं काय बोलतोस रे? शुभ बोल. मळणं बिळणं आपल्याकडे नाहीच मच्छी. इथं सगळं अशुद्ध करून अशुभ करतोय आणि शुभ बोल म्हणे. तुम्हाला सांगतो, सूर्यमालेत 8 ग्रह आहेत, फक्त पृथ्वी ग्रहावरच जीवसृष्टी आहे. हे काय सांगण्यासारखं, आपल्या विज्ञानच्या पुस्तकातच तर धडा आहे तो. हो, मी तेच म्हणताय, धडच आहे. पण समजून कोण घेतोय, कोण जबाबदारी मागतोय? आपण प्लास्टिक कितीतरी जीव नष्ट करतो. ज्या मातीत प्लास्टिक जास्त काळ राहतो ते माती नापीक बनते. जनावरांना खायला चारा मिळत नाही आणि बिचारे पोट भरण्यासाठी प्लास्टिक खातात आणि पोटाच्या विकाराने मरतात. आपण चहा, जेवण, नाश्ता प्लास्टिकच्या भांड्यात घेतो आणि त्यातील मायक्रो पार्टिकल्स म्हणजे सूक्ष्मकण आपल्या पोटात जातात आणि आपल्याला विविध आजार होतात. जर 2016च्या अभ्यासक्रमानुसार जर ही परिस्थिती बदलली नाही तर 2040 पर्यंत गंभीर परिणामे भोगावे लागतील. अरे राजू, तुझी म्हणे तर आम्हाला समजले, पण मोठ्या व्यक्तींना समजायला हवं ना. आम्हाला छोट्यांना समजून काय अर्थ? तेच तर मोठ्यांना समजत नाही. आपणच पुढाकार घेऊया, प्लास्टिक वापरावर बंदी घालूया. आता हे कसं काय? अरे तुम्ही कशाला एवढा विचार करता? चला, मी तुम्हाला एक युक्ती सांगते. आपण उद्या सर्वांना सांगूया की आपले आई वडील बाजारात जातात तेव्हा त्यांना कापडी पिशवी द्यायला सांगूया. तसेच विद्यार्थी जेव्हा शाळेत जातात तेव्हा त्यांचे आई वडील नेहमी त्यांना खाऊचे पॉकेट देतात. ते खाऊ प्लास्टिकच्या पॉकेटमध्ये असते. प्लास्टिकच्या पॉकेटमध्ये असताना ते आपण खातो, पण त्यांचे प्लास्टिक इकडे तिकडे न फेकता दप्तरात टाकायला सांगूया. दप्तरात घडी करून आल्यानंतर आपण शाळेत कार्यानुभवाच्या तासिकेला त्याची चटई बनवायला लागूया. त्या चटईची आपल्याला खूप उपयोग होईल बसण्यासाठी. तसेच तेच चटई आपण दररोज थोडं थोडं करून एक मोठी चटई विणू शकतो. नंतर आपल्या घरी आई स्वयंपाकघरात नेहमीच जे उरलेले अन्न असते ते इकडे तिकडे टाकून देते. आपण त्यांना सांगूया की ते अन्न इकडे तिकडे न टाकता एका बकेटमध्ये जमा करून ठेवायला सांगू आणि ते गाई-गुरांना देण्यास सांगूया. तसेच आपल्या घरी इकडे तिकडे आजूबाजूला तर प्लास्टिकचे बॉटल्स, काही पण प्लास्टिक वगैरे इकडे तिकडे पडून तर असतातच. तर आपण ते इकडे तिकडे न टाकता आपण भंगारवाल्याला विकून काही पैसे कमवू शकतो. आपण या पद्धतीने पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो. हो मीना, तुझे एकदम बरोबर आहे. मी आजपासून प्लास्टिक फेकणार नाही आणि प्लास्टिकपासून विविध वस्तू बनवण्याचा प्रयत्न करेन. मीना आणि राजू, मला माफ करा. आत्ताच मी ते प्लास्टिक उचलून घेते. आतापासून आम्ही पर्यावरणाचे संरक्षण असेच करणार आणि पर्यावरणाला हानी न पोहोचवता त्यांची काळजी घेणार. धन्यवाद.